सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करून खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी, कर्मचारी व पोलीस प्रशासनाबद्दल अश्लील शिवीगाळ करत बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी रोहित पगारिया या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। प्राप्त माहितीनुसार 5 ऑगस्ट 2026 रोजी रोहित पगारिया यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला होता। या व्हिडिओमध्ये त्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दर गुरुवारी भरणाऱ्या गुरांच्या बाजाराबाबत अत्यंत आक्षेपार्ह, अश्लील आणि बदनामीकारक भाषा वापरली। बाजार समितीचे अधिकारी व कर्मचारी कोणतीही अधिकृत पास व वैद्यकीय प्रमाणपत्र न बनवता अवैधपणे गोवंशाची विक्री करू देतात, असा आरोप करत त्याने कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ केली। तसेच 2 धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल अशी प्रक्षोभक वक्तव्य करून पोलीस प्रशासनाचीही बदनामी केली, असं तक्रारीत नमूद करण्यात आलंय। दुसरीकडे बाजार समिती प्रशासनानं स्पष्ट केलंय की बाजार समितीच्या यार्डात सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून इयर टॅगिंग असलेल्या जनावरांची खरेदी विक्री केली जाते। असे असतानाही रोहित पगारिया यांनी कोणताही पुरावा नसताना सार्वजनिक व्यासपीठावर खोटी आणि समाजात प्रक्षोभ पसरवणारी विधाने केली आहेत। त्यामुळं रोहित पगारिया यांच्यावर भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमान्वये तातडीनं गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणेदारांकडे केली आहे। तिथे येणारे जाणारे बाहेरून जे वाहनं असतात तर त्यांचा आमचा काही संबंध नसतो। बाहेरून येणारे आणि बाजार समितीमध्ये आम्ही कोणत्याही बैलाला कानात बिल्ले असल्याशिवाय त्यांना दाखला देत नाही किंवा गेट पाससुद्धा बनवत नाही। तरी आमच्यावर जो पगारी आहे त्यानं आमच्या कर्मचाऱ्यांना आम्हाला सर्वांना शिवीगाळ केलेली आहे। तरी त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी। तसेच बाजार समितीचे आम्ही सर्व अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, सभापती, सचिव यांनी सर्व येऊन आम्ही त्यांचा इथं निवेदन दिलेलं आहे शहर पोलीस स्टेशनला।